आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. जीव कासावीस झाला, श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी. श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. स्वप्न वेडे जग असावे, सप्तरंगी नभ दिसावे, साथ मिळूनी जगावे क्षण हे खरे. नभ धुक्याचे पांघरावे, ओवळे ते दवटी पावे, आसमंती मिसळता श्वास नवी. नात्याचे नाव देते घडवते ही मैत्री, जीवात जीव देते जगावते ही मैत्री.
हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट सर्वांचे आमचे एक जयश्री पाटील किरवडे अब्दुल काटके शेतकवाडी आणि प्रवीण पाटील त्यांना आपण पहिला ओम शांती आणि राजकीय क्षेत्र जाधव प्लंबरचं काम करतो सागरराव साळके आपला छोटासा हॉटेल व्यवसाय आहे. मी तानाजी सुरेश मनसोडे राहणार खिरवडे आणि मी स्वतः वेल्डर आहे. आपण स्वतः वेल्डिंगचा व्यवसाय करतो. अनिल बळवंत पाटील खिरवडे माझा पुरुषांरावचा बिझनेस आहे मुंबईमध्ये. पुरुषांराव तानाजी पाटील शेगे माझा टेवलीचा मिस्त्री आहे. नमस्कार, माझं नाव सचिन मारुती शेडगे. मी शेडगेवाडीचंच आहे आणि मी कंस्ट्रक्शन मध्ये काम करतो मुंबईमध्ये. नमस्कार, मी बळवंत बाबुराव गुरव हत्तेगावचे सरपंच म्हणून कार्यरत आहे. मी सुनील आनंद पाटील चव्हाणवाडीचा आणि मी रिसर्च सायंटिस्ट आहे केमिकल. मी सकाराम इथून शेडगे राहणार शेडगेवाडी मुंबईला मी जॉब करतो. मी अरुण सदाशिव सावंत राहणार मोरेवाडी. मी सर्टिफाय ऑडिटर आहे. मी लक्ष्मण अशोक काळे सेंट्रिंग करतो. मी संदीप जाधव, मी शेती जाणतो. दत्तात्रय रंगराव सावंत खुसगाव, मी कारखान्यावर आणि शेती करतो. मी रवींद्र सकाळ माने राहणार खिरवडे पेंटिंग पिरियडमध्ये काम करतो. ओंकार होंडा सर्व्हिस मी चालवतो. रेखा श्रीराम शेडगे आणि तिकडे नाव रेखा राहुल पाटील. वैशाली श्रीपती शेडगे पहिला आणि आताच वैशाली संदीप पाटील गाव मंदूर. मी प्रिया राजाराम सावंत आणि इकडे प्रिया पांडुरंग रांजवण
राहणार मेनी. माझं माहेरचं नाव जयश्री शिवाजी मोपरेकर, सासरचं नाव जया दादासू चौगुले, राहणार घागरेवाडी. माझं नाव सुनीता तानाजी मोरे, राहणार बोरवाडी. आत्याचं नाव सुनीता नाता बोरगे, बोरगेवाडी, राहणार बोरगेवाडी. माझं नाव अर्चना किसन पाटील माहेरचं आणि वाकुर्ड्याचं अर्चना पांडुरंग जाधव, राहणार वाकुर्डी. मी रुपाली सचिन पाटील, पहिलं गाव चव्हाणवाडी आणि आता खिरवडे, रुपाली सचिन पाटील. मी रुपाली नथुराम शेडगे आणि नंतरचं नाव रुपाली सचिन कदम, राहणार शेडगेवाडी. नाही, सासरचं नाव कदमवाडी. मी अनसया बाळू पाटील, हिरवडे, सासरचं नाव अनिता कृष्णा माने. कविता सावंत, मोरेवाडी, राहणार. नंतरचं नाव कविता गांधी, बोरवली, मुंबई. आता तुम्ही बोला, कोण बोलणार आहे सध्या बिनधास्त बोला. लक्ष द्या. पहिली गोष्ट, आपण खूप वर्षांनी म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर आपण भेटत आहोत. आणि मला वाटते 2 ते 3 वर्षापासून आपण ग्रुप चालू केले आहे. त्याच्यामध्ये फक्त बॉईज होते, मुली नव्हत्या त्यावेळेला. म्हणजे आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही परत 20 वर्षानंतर परत एकदा एकत्र येऊ. कारण काय, आमची बॅच एवढीशी काही पॉवरफुल नव्हती शिक्षणामध्ये. मोजके होते, बरेचसे 10वी नंतर बरेचसे सोडून गेले, म्हणजे शाळा शिकलेच नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आता आमच्या मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी गेट टुगेदर झालं आमच्या मोठ्या बंधुराजांचं दत्ताच आमच्या. त्यावेळेला आम्हाला परत एक हे भेटलो, म्हणजे तर त्यावेळेला आम्ही विचार केला. आम्ही 3-4 जण मला वाटतं आम्ही बऱ्यापैकी बोलत होतो. त्यावेळेला आम्ही विचार केला की नाही, आपण पण घ्यायचं, चांगल्या पद्धतीचं घ्यायचं. सध्या आता काय बोलायचं, माझा परिचय तू. मी काट्यामध्ये दालम्या फॅक्टरीमध्ये कामाला आहे, काट्यावरती क्लार्क म्हणून काम करतो. बाकी आता काय करायचं, पुन्हा तुम्ही तुमचं आता ते पहिल्यापेक्षा आताच लाईफ कसं आहे तसं की ह्यांना आता कसं गोळा केलं तर तुम्हाला काय सांगू. भावा कुठले, वडला कुठले नंबर घेतले यांच्याकडे आणि केलं ऍड्रेस. आणि एक महत्वाची गोष्ट, तरी सुद्धा मला वाटत नव्हतं एवढी आम्ही जमेल येते. कारण की आज कालपर्यंत कोण ग्रुपवरती बोलत पण नव्हतं, समज ना, कोणच बोलत नव्हतं ग्रुपमध्ये. त्यामुळे तरी नशीब आपलं. मी सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद करतो की आला. शाळेबद्दल सांगायचं म्हटलं सरांच्या बद्दल, ही पायवाट मला वाटतं जवळपास 20 वर्ष डोळ्याखालचीच वाट असून सुद्धा आम्हाला 20 वर्ष लागली. याबद्दल तुमचं मी आपली जरा माफी मागतो. आणि बाकी काय म्हणतात, चालेल होते खुश आहेत. आणि मी पण खूप खुश आहे की आम्ही परत 20 वर्षानंतर आम्ही इथे भेटलो. धन्यवाद. आपण 20 वर्षांना एकत्र आलो आणि माझा परिचय आहे की तुम्हाला माहिती दिलेला आहे, परंतु शाळेच्या काही आठवणी आहेत त्या आपण जाग्या करण्यासाठी आज इथं जमलेलो आहे. तर पहिल्यांदा मी मोरे सरांचं स्वागत करेन, कारण का त्यांचं आज सुद्धा एक वाक्य आठवतंय, मन वडाये वडाये उप्या पिकाचा लढवडे, व्याकरण मराठीचं. आणि टोमके सर इतिहास शिकवायला होते आम्हाला, आणि खोत सर माहितीच आहे चित्रकला, आणि कातूर सरांचं माहिती आहे मराठी, तो विषय हार्ड. आणि थिएटर कार्यक्रम आपण दरवर्षी करावं असं माझं प्लॅन आहे. आणि एक आता कोण बोलणार महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेचं नाव मातोश्री हिराई देशमुख विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय शेडगेवाडी. आपण जवळपास मी 7वी पात्र होतो. आपली जुनी शाळा तिकडे वरती होते. 7वी नंतर मी चरणला गेलो. ते प्रथम मंगेश, सचिन आणि सागरचं आभार व्यक्त करायला लागेल. तर मी 7वी पात्र असूनही मला त्यांनी या ग्रुपमध्ये पुन्हा ऍड घेतलं आणि आपण आज सर्वजण मित्रमैत्रिणी जमलो, एकामेकाचे अभिनंदन करतो.
आठवतात. म्हणजे डोळे बंद करून जरी तुम्ही असं कुठल्या शिक्षक किंवा कुठला सब्जेक्ट असं जरी हे केलं ना तुम्ही, तर ऑटोमॅटिक तुमच्या डोळ्यासमोर ते क्षण येतात. त्याच्यानंतर इंग्रजी जे सर होते ते खूप कडक होते आपले. त्यांचं नाव खोत सर. ते एवढे कडक होते की पुढे अशी जागा आहे ना. तर असं आहे की मी ऍक्च्युली 7वी ते 10वी इथे होतो. 5वी 6वी मी येळापूरला केलं होतं. त्याच्यानंतर 7वीला आलो त्यावेळेला मला आठवलेले शिक्षक म्हणजे सक्के सर. एक सायन्स शिकवायचे आम्हाला त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये. गणितचे सर, त्याच्यानंतर भोसले सरांचं तर खूपच, म्हणजे ऍक्च्युली मला गणित येत नव्हतं. 10वी मध्ये असं गणित यायला लागलं म्हणजे मला वाटतच नव्हतं की मला येईल एवढं सगळं. कारण की ते म्हणायचे की कुठलाही अभ्यास जो ग्रहपाठ यायचा तो म्हणजे वही नसेल तरी पानावरती लिहून ग्रहपाठ यायचं चेक करायला फिरवायचे. तिकडून मुलींपासून स्टार्ट करायचे आणि असे सगळ्यांचं चेक करायला लागायचं. ओके, ते आठवतं खूप. आणि माळी सर सायन्स शिकवायचे, पण माळी सर आल्यानंतर ते डायरेक्ट शिकवायला स्टार्ट नाही करायचे. ते त्यांच्याबरोबर पेपर घेऊन यायचे आणि त्याच्यातला कोणता तरी सायन्सचा एखादा लेख आहे ना तो वाचून. आणि ग्रुप एवढ्यासाठी आमचा असावा की अडचणी वेळेला पण आम्ही मदत केलेली आहे. आपला बंडू काटके केली होती. हे एक आमच्या ग्रुपचं एक आदर्श घेण्याजोगं आणि अशीच आपली एक मैत्री कायम राहावी आणि दर वर्षी असंच गेट टुगेदरच्या नावाखाली आपण एकत्र यावं एवढीच माझी इच्छा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या मुलीला मी सतत शिकवताना जेव्हा घरी अभ्यास घेते त्यावेळेला प्रत्येक सरांचं नाव काढून काही ना काही आठवण सांगितली जाते. ती मम्मा म्हणते तुमचं आता गेट टुगेदर आहे, तुम्ही खुश किती असाल का? म्हटलं हो ना, 20 वर्षानंतर तब्बल आम्ही मित्रमैत्रिणी आणि शिक्षक सगळे एकत्र येऊन तो दिवस सेलिब्रेट करणार आहोत. असं वाटतं मला. आणि बाकी कातूर सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं मला. इथं जे रूल असतात तेच मुंबईलाही असतात. खाली वेण्या घालायच्या नाही किंवा एक वेणी घालायची नाही. त्यावेळेला कातूर सर म्हणायचे काय ग खारट काय घालून आले तुम्ही? 2 वेण्या वर टाकता येत नाही का? आणि सक्के सरांची आठवण होते ते सतत बेंच वाजवत शाळेमध्ये गाणी म्हणत आम्हाला शिकवायचे, हसत खेळत. ती एक वेगळी आठवण. म्हटल्यानंतर छान स्केचेस काढून आम्हाला चित्र कसे काढायचे हे शिकवायचे. मोहरे सरांचं तर आमचं शिकवण्यापेक्षा त्यांच्या तासाला मनोरंजन खूप मस्त व्हायचं. आणि भोसले सरांचं म्हणाल तर आम्हाला गणित विषय खूप हार्ड. मेन म्हणजे त्यांच्यामुळे आमचं अक्षर सुधारायचं. शुद्ध लेखन लिहिलंय का रोज चेक करणार, नाही केलं का मग धपाटे. बस एवढंच बोलते. आणि आम्हाला जसं जमेल तशी तुमच्या आम्ही वर्षातून एकदा भेट घेऊ. 20 वर्षानंतर भेटले पण असा आनंद झालाय ना की गगनात भेटल्यासारखं वाटतंय. शाळेची असं वाटायला लागलं. आणि शिक्षकांनी तर आम्हाला खरंच खूप मार्गदर्शन चांगलं केलंय. आणि भोसले सरांनी, माळे सरांनी, कातूर सरांनी खरंच खूप छान शिकवलं 10वीला. आणि गणित पण एकदम मस्त शिकवलं. आणि ह्या शिक्षणाचा उपयोग म्हणजे जरी जॉब नाही केला तरी आजपर्यंत आम्हाला आयुष्यभराला पुरण्यासारखी शिदोरी त्यांनी दिली. पण आता माझं एक स्वप्न आहे, मी माझ्या मुलींना खूप मोठं करणार, शिकवून माझ्या अपेक्षा पूर्ण करणार. आणि काय नाही. आणि माझ्या मुली स्कॉलरशिप मध्ये बसते. आणि ह्याच मला मुलांच्या नजरेत म्हणजे आपला मान वाढतो. आणि जॉब करण्यापेक्षा हे जे आहे ते मोठं वाटतं मला. यांच्याकडून आम्हाला खूप काही मिळाले. आणि माझ्या मिस्टरांना पण मी दुकानात मदत करते. शिक्षण म्हणजे जॉब नाही करायला भेटला तरी ते आमच्या परीने जे उपयोग होतोय ते खूप छान झालाय शिक्षणाचा असं मला तरी वाटतंय. आणि या सगळ्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद. माझं पहिलं नाव संगीता किसन चावरे. आता तर संगीता सकाराम सटाली. मी सध्या आता बोईसरला जॉबला आहे तिथे. मी आठवड्यातून येत जा करत होतो. सर्व शिक्षित वर्गांना नमस्कार, मित्रांना मैत्रिणींना नमस्कार. माझे नाव चंद्रकांत देशपांडे जंगम, चिंचोली. पौरोहित्य करतो, पूजा, लग्न, वास्तुशांती, विवाह करत असतो.
आज आम्ही इथं जमलो म्हणजे या मुलांच्यामुळे त्यांचंच पहिला आभार मानतो. प्रत्येक मुलगीला ना म्हणजे त्यांनी प्रत्येकाला फोन करणे किंवा मेसेज करणे. एक मुलगी रुपालीने सगळ्या मुलींना मेसेज कॉल करून या आजपर्यंत ती कॉल मेसेजेस करत राहिली, तरी पण अजून भरपूर मुली आले नाही. त्यामुळं मुलांचं आभार मानते. मला असं सर्वांना सांगायचं आहे, जशी मी 8वी मध्ये शाळा सोडली, पण मला खंत असे वाटते की पुढे अजून शिकावं, कारण की घरची परिस्थिती बेताची होती, त्यामुळे मी शिकू शकले नाही. पण जसं माझ्यापर्यंत होतंय तसं मी माझ्या मुलांना शिकवत राहणार. आज माझा मुलगा वीक असून सुद्धा मी त्याला शिकवते, कारण त्याला दोन्ही कानानं ऐकायला येत नाही ना, मग त्याला अजून मी त्याला सपोर्ट करते. आणि मुलगी तर एकदम एक्सपर्ट आहे हिंदीमध्ये आणि इतिहासमध्ये. ठोंके सरांची मला आठवण होती, कारण आज मी त्यांची आठवण करून देते की बाबा ते एकदम शिकवायला पण यायला पण एक्सपर्ट होते. आणखीन त्याच्यामध्ये मुलगी माझी पैकीच्या पैकी आता मार्क पडते. इतिहास आणि हिंदीमध्ये एकदम पैकीच्या पैकी. ग्रुपमध्ये सर्व मुलांना एकत्र आणलं आणि दरवर्षी एकत्र ग्रुप तयार व्हावा असंच. माझ्या मुलाला तर मी सोडून येत नाही ना, एवढंच मला बोलायचंय. पण तुमच्या मुलांना पण इथून पुढे शिकवा, जशी मी वंचित राहिले तशी त्यांना ठेवू नका. 5-6ची बॅच खरं तर 20 वर्षांना आलाय. बराचसा सर्वांच्यातच बदल झालाय. काही चेहरे ओळखीचे वाटत आहेत, काही ओळखले नाहीत. आता आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसले सर, शिवाय माजी मुख्याध्यापक गायकवाड सर, मोहरे सर, आमचे टोमके सर, कातरूड सर आणि मित्र आमचे पहिल्यापासून असणारे सकटे सर. आता गायकवाड सर आणि कातरूड सर सेवेत नाहीये, रिटायर झाले. मोहरे सर सेवानिवृत्त झाले आणि माळी सर पण सेवानिवृत्त झाले. तरी सुद्धा नायकवडे सर सुद्धा काय विसरलं होतं काय सांगायचं त्याला. मुख्याध्यापक नायकवडे सर, पेडी नायकवडे सर, बर ठीक आहे. शिपाई मामा एक सेवेतून आता सेवानिवृत्त झालेले आहेत. तर माझ्या या विद्यालयामध्ये तुमचं असं सदैव आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करू. दरवर्षी अवश्य या विद्यालयाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडा राहील. आता मुलांच्या मध्ये एक संस्कार होता, आता मुलं भेट नाहीत. मुलं मुली बोलायला कोण कणकी सगळी सुरू जाते. त्यात हा बोलत नाही ती बोलत नाही असला काही प्रकार राहिले. आणि तुम्ही खरं तर एक प्रकारे ते चांगलं आहे का वाईट आहे हेच असा विचार केला तर ते खरं तर आता वाटते खरं तर वाईटच आहे ते. कारण ह्यातनं चांगलं भर दिला नव्हता. आई वडील 10वी-12वी झाले की आपल्या जबाबदारीतनं मोकळे होत होते. पण आता मुलं शिकतायत, मुली शिकतायत. मुलांच्या पेक्षा मुली जास्त शिकतायत आणि त्यामुळं मुलांची अवघड परिस्थिती झाली. नाही खरी परिस्थिती, खरी गोष्ट म्हणजे समाजात आता तुम्ही बघा, मुलीच मन लावून खूप शिकतायत आणि मुलींच्या 20 वर्षाचा कालावधी म्हणजे जवळजवळ असं वाटलं की आम्ही आता 20 वर्ष मागे गेली आम्ही सगळे. अजून तुम्हाला असं वाटायला लागले की अजून आम्ही शाळेत राहायचो असं वाटतं. खरोखर बाळांनो, तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतं की गेल्या म्हणजे 1996 पासून मला वाटतं जवळजवळ 2015 पर्यंत आमच्या बॅच वगैरे तर अत्यंत चांगल्या होत्या. म्हणजे संस्कार क्षमता सरांनी जसं सांगितलं तसं. आणि मुलं शिक्षकांना मानपान द्यायची, आपल्यापेक्षा मोठ्यांना मानपान द्यायची, आपल्या आई वडिलांना मानपान द्यायची. पण आजचा काळ जर बघितला ना म्हणून की शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जवळजवळ कमी आहे. म्हणजे ते ऋणानुबंध आहेत, ते ऋणानुबंध कमी आहेत. याचं एकमेव कारण मुलं आई वडिलांना ऐकत नाहीत.
आई वडिलांना ऐकत नाहीत म्हणजे काय असतंय, आई वडील त्यांच्यावर अत्यंत या निमित्तानं आपण सर्व विद्यार्थी शिक्षक एकत्र जमलो त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि तुमच्या हातून माझा खरोखर सत्कार झाला त्याबद्दल तुमचं सुद्धा मी अभिनंदन मानतो. कारण खरोखर माझं भाग्य असेल तुमच्या हातून सत्कार व्हावा. हा सत्कार झाला तर त्याचवेळी मला सत्कार झाला असता. कारण बोलताना बिनधास्त बोलायचं, मनात कोणतीही गोष्ट ठेवायची नाही. कितीतरी विद्यार्थी बोलते तुम्ही आज पालकांना पालक म्हणून त्या विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांना पाल्यांना हे समजून सांगायचं आहे. बाळांनो ठीक आहे ना, शिक्षण आपण असेल तर शिक्षण आहे, आपण आहे तर शिक्षण आहे. यासाठी तुम्ही एक काम करा की मुलांना शक्यतो 10वी पर्यंत. ठीक आहे, आज्ञा झाली पाठीमागनं. तुम्ही वेळात वेळ काढून महत्वाचं आपल्या विद्यालयामध्ये आला. प्रथमतः सर्वांचं मी आपल्या विद्यालयामार्फत स्वागत करतो. बऱ्याच जणांनी आपले जे आहेत त्यांनी अनुभव प्रत्येकाने तर शिक्षणाविषयी जर बाजूला ठेवला तर संस्काराविषयी देते. आणि दुसरी गोष्ट मुलांचं खच्चीकरण झालंय का तर आपण बघतोय काय झालं प्रॉब्लेम बाजूला गेले असं म्हणायला काय हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता पालक आहोत, आपल्या मुलांना पहिल्यांदा असं रुसू द्या, काय फरक पडत नाही, निदान त्याला कळण्याची चूक झाली आहे. जर आपण आता हट्ट पुरवायला लागलो तर भविष्यात आपल्याला तो ऐकत राहील आणि आपल्यापासून तो थोडासा दुरावर असं मला वाटतं. त्यामुळं माझे मनापासून इच्छा आहे की आपली मुलं 2007ची 10वीची बॅच आपले तुम्हा सर्व विद्यार्थींचं प्रथमतः मी स्वागत करतो. आणि तुम्ही एक 20 वर्षानंतर सगळे दुर्दैवाने आमच्यातले गेले ते असो. सांगण्याचा उद्देश असाच होता की मला तुमच्या ज्या बॅचेस होत्या खरोखर आम्हाला पण शिकवायला एवढा ग्रुप वाटायचा की तुम्हाला शिकवताना सुद्धा आम्हाला म्हणजे आणखी काहीतरी उदाहरणं देऊन तुम्हाला जितकं ज्ञानी करता येईल तेवढं ज्ञानी करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण आताची परिस्थिती 2 मिनिट जरी नसता तर ती कावडी बोलतो. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आज तुमच्या काळातली मुलं अजूनही आम्हाला भेटलीत कुठं रस्त्यात वाटेल तर तुम्ही नमस्कार करता, आदरानं बोलवता, समाधान वाटतं. आत्ताची मुलं तशी नाही. आत्ताची मुलं आम्ही कुठं रस्त्यात जात असतो वडापाव. आणि माझा स्वभाव तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, मी विनोदात शिकवतो सुद्धा, मनोरंजनात्मक मी शिकवतो. त्याच्यामुळे मी मुलांना बोलताना वगैरे मी बोलतो. पण काही मुलांना बोलतो आहे त्याच्याकडे वेग काय म्हणजे त्याला बोललेलं खा लागेल काय डायरेक्ट बोलतोय. पण मला काय माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी काय असे म्हणजे हे नसते. सगळे विद्यार्थी सगळे सारखेच. पण जी तुमच्या वेळचे ज्या बॅचेस होत्या खरोखर आम्हाला समाधान वाटतं. म्हणून मी परत पुन्हा सांगतो आताच्या बॅचेसना एवढं सांगा गेलं त्याच्या शासनानं जे असा कारण मागणं मला दिवसाडिवशी जोरात त्यामुळे पुन्हा बरंच बोलायचं होतं मला. पण तुमचं पुन्हा एकदा मी आमच्या स्टाफच्या वतीनं सगळ्यांचं म्हणजे मनापासून अगदी हृदयापासून तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. आणि मी माझं थोडक्यात भाषण संपवतो. अंधाराचे जाळे. ओके तेच म्हणत होतं. आता आपल्याला कविता पण ती होती. आता गाणं म्हणायचं म्हटलं तर मग थोडं बाहेर संदेश वेगळाच आहे. गाणी भरपूर आहे. शाळेत काय प्रोग्राम चालू आहे का काय तसं नको. तर आपली कविताच म्हणून दाखवतो तुम्हाला. फेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश फेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
जागे झाले सारे हो, पाय वाटा जाग्या झाल्या, रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी संग जागल्या सावल्या हो, एक अनोख्य लावण्य आलं भरास भरास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, झाले गवताचे पाते, गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठीवर, जग उदास उदास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख हो, झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख, चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक, चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक, सारे रोजचे तरीही, सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास, फिटे अंधाराचे जाळे